नमस्कार. तर आज आपला व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत वॉशिंग मशीन क्लीन कशी करायची. तर स्टेप बाय स्टेप आपण याची प्रोसेस बघूया. याच्या पाठीमागं असतात स्क्रू. मी वॉशिंग मशीन बाथरूममधून थोडीशी आउटसाईडला घेतलेली आहे कारण व्हिडिओ काढता यावा म्हणून. स्क्रू असतात ते आपण टेस्टरच्या मदतीनं काढायचे आहेत. जास्त आपल्याला काही इन्स्ट्रुमेंट लागणार नाही, फक्त एक टेस्टर लागेल आणि क्लीन करण्यासाठी काही थोडंसं पाणी आणि आपल्याला क्लिनिंगसाठी कापड वगैरे लागणार आहे. ते आपण पुढे बघूयाच. तर आपला मेन प्रॉब्लेम असतो तो इथं असतो की पाणी जातं मशीनीतनं किंवा पाणी जात नाही, लिकेज झाले किंवा पाणी आपण आउटलेटमधनं पास करतो, पण बटन जरी स्टार्ट असलं किंवा बंद असलं, ऑन ऑफ असलं तरीसुद्धा पाणी आपलं जात असतं, लिकेज होतच असतं. त्याचा प्रॉब्लेम काय ते बघणार आहोत आपण. आणि पहिल्यांदा इथं एक 2 नट आहेत ते आपण स्क्रूमध्ये काढून घेऊया. आपण हे 2 स्क्रू काढून घेऊया आणि त्यानंतर बघूया आतमध्ये नक्की काय प्रॉब्लेम झाला किंवा किती डर्ट जमा झाला आणि त्यामध्ये ते आपण क्लीन करून घेणार आहोत. आता पहिलावाला स्क्रू तर निघलेला इथला आणि तसाच आपण त्याच पद्धतीने हा दुसरावाला स्क्रूसुद्धा काढून घेणार आहोत. आता हे ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्यामध्ये स्प्रिंग टाईप आहे आणि आतमध्ये रबर सारखा लेअर आहे. एक टाईपची एक रबरच आहे. बघू शकताय की किती घाण झाली. मग आपण ही साफ करून घेऊया. आता ही रबर आपण मस्त अशी क्लीन करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय. रबर क्लीन केल्यानंतर आपण आता रबर तर साफ झाली, त्यानंतर आपण त्याची पाईप पण साफ करणार आहोत. त्यासाठी मी इथं जुना ब्रश घेतला आहे आणि ब्रशमुळे ना इझिली हे साफ करायला पण इझिली जातं आणि पूर्ण असं क्लीन पण होतं. त्यानंतर मी थोडंसं त्यामध्ये पाणी ओतणार आहे आणि पाणी ओतून असं आतमधून धुवून साफ करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपली मशीन तर साफ झाली. त्यानंतर आपण जे स्क्रू काढले होते ते बरोबर तिथे आपण ॲडजस्ट करून आवळून घेणार आहोत.